अंबरनाथमध्ये आनंदनगर एमआयडीसीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दल आणि दाखल झाले आणि यावर आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आले. आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. मुंबई महापालिका वन विभागाला 20 कोटी रुपये निधी देणार असल्याचं बोललं जात आहे. वन्यजीवन संवर्धन आणि मानव वन्यजीवन संघर्ष टाळण्यासाठी ही रक्कम वापरली जाणार आहे. वर्ध्यामध्ये आठवड्याभरापासून तापमान झपाट्यानं वाढतंय. त्यामुळे 2 दिवसांच्या वाढत्या तापमानाचा येलो अलर्ट सुद्धा देऊन गेलेला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा 2 दिवसांचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिलेला आहे. वाढत्या तापमानामुळे परीक्षा केंद्रांवरील विद्यार्थ्यांना याचा नाहक फटका बसतो. भिवंडी फळ बाजार परिसरातील बांबू आणि प्लास्टिकला आग लागली आणि ही आग नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांनी धावपळ सुद्धा केली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. वैद्यकीय शिक्षण मंत्रालयानं सर्वोपचार रुग्णालयाला अजित पवार यांचं नाव दिल्यानं हिंदू समाज आक्रमक झाला. नामांतर केलेला GR पाडून हिंदू समाजानं निषेध करत या निर्णयाला विरोध केला. राणीच्या बागेमध्ये 28 डिसेंबरला घडलेल्या 2 दुर्घटनेमध्ये 2 लहान मुलांनी दुखापत झाली. याकडे राणीबाग प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं किशोरी पेडणेकर यांनी राणीबाग प्रशासनाला जाब विचारला आणि कारवाईचे आदेश दिले. महापालिकेचे 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 13,995 कोटी रुपयांचं अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर करण्यात आलं. पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी अंदाजपत्रक वाढवण्यात आल्याचं समजतं. कर्जत उपजिल्हा रुग्णालयाबाबत एक गंभीर बाब समोर आलेली आहे. रुग्णालयामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक असताना सुद्धा ते प्रत्यक्षात दुसरीकडे कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक नागरिकांनी संताप या संदर्भात व्यक्त केला आहे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंच्या ब्रीफिंगला अनुपस्थित राहिल्यानं IAS देवेंद्र सिंग यांना निलंबित करण्यात आलेलं होतं. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निर्देशानंतर देवेंद्र सिंग यांचं निलंबन मागे घेण्यात आलं. मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडीतील 2 रिक्षा चालकांचा अपघाती मृत्यू झाला. अज्ञात वाहनानं रिक्षाला जोरदार धडक दिल्यानं दोघांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. पोलिसांकडून फरार वाहन चालकाचा शोध सध्या सुरू आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध झाली असून NCMC कार्डच्या माध्यमातून एसटी प्रवाशांना महिलांना मिळणारी 50% सवलत ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेता येणार आहे. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आलं. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्त झालेले तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आज पत्नी सुधा वर्मा यांच्यासह मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरती आगमन झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जिष्णू देव वर्मा यांचं स्वागत केलं. सोने चांदीच्या दरवाढीला ब्रेक लागला असून चांदीच्या दरामध्ये 2 दिवसात 2,000 रुपयांची घसरण झाली आहे. तर सोन्याचा दर प्रतितोळा 1,59,500 रुपयांवरती गेलेला आहे. सिडको प्रशासनाच्या लाल फिती कारभाराचा आणखी एक प्रकार उघडकीस आलेला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांसाठी भूखंड देण्याच्या सिडकोकडून दिरंगाई करण्यात आली. पनवेल महापालिकेने याबाबत 14 वेगळ्या पत्रव्यवहार सुद्धा करून दुर्लक्ष करण्यात आल्याचं समजतं. गोदावरी नदीच्या रामकुंड परिसरामध्ये हुल्लडबाजांनी चपला आणि कपडे फेकल्याचा प्रकार समोर आलेला आहे. या घटनेमुळे नागरिकांनी संताप व्यक्त करत हुल्लडबाजांवरती कारवाई करण्याची मागणी केली. अफ्रोह संघटनेच्या वतीनं आज रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी सध्या अनुसूचित जमातीमधील कर्मचारी पात्र असून सुद्धा त्यांना पदोन्नती आणि प्रगती योजनेचे लाभ सुद्धा दिले जात नाहीत. तसंच इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना संघटनेनं निवेदन दिलं आहे.